इस्रायलने काही दिवसांपूर्वी इस्माईल हनिया याची इराणची राजधानी तेहरान इथे हत्या केली होती. त्यामुळे आता इराण, हमास आणि हिजबुल्ला संघटना इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत आहेत. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढलाय. काल पहाटे हिजबुल्लाने इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. उत्तर इस्रायलवर हे हल्ले करण्यात आले. येमेनमधील हौती बंडखोरांनी काल लाल समुद्रातून प्रवास करणाऱ्या लायबेरियाच्या तेलाच्या टँकरवर रॉकेटचा मारा केलाय. हे तेलवाहू जहाज एर्डनच्या आखातातून प्रवास करत असताना हा हल्ला झाला होता. इस्रायलने हौतींवर हवाई हल्ला केल्यापासून प्रथमच हौतींकडून अशा प्रकारचा रॉकेट हल्ला करण्यात आलाय. बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळला असून सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणाविरोधातील आंदोलन हिंसक झाले. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर सोमवारी शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय. यानंतर त्यांनी देशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला. दरम्यान त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला असल्याचं त्यांचा मुलगा आणि माजी राजकीय सल्लागार शाजेब वाजेद जॉय यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलंय. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे अंतरिम बांगलादेश सरकारचे प्रमुख असणार आहेत. बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच्या संयोजकांनी मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाचा भडका उडाला असून याबाबत भारताच्या भूमिकेबाबत येथील अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे आंदोलन शेजारील देशांमध्ये पसरेल असा इशाराही त्यांनी दिलाय. बांगलादेशातील आंदोलनाच्या भडक्यात पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना पळ काढावा लागल्यानंतर भारताने विविध आघाड्यांवर सावध पवित्रा घेतलाय. सुमारे 4096 किलोमीटर लांब भारत बांगलादेश सीमेवर तैनात जवानांना सीमा सुरक्षा दलाने अतिदक्षतेचा इशारा दिलाय. तर भारत बांगलादेश दरम्यानच्या सर्व रेल्वे सेवा स्थगित केल्या गेल्यात. बांगलादेशाचे रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवाव्यात असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केलंय. ब्रिटनमधील साऊथपोर्ट शहरात आठवड्यापूर्वी चाकू हल्ल्यात 3 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरू झालेला हिंसाचार अद्यापही सुरू आहे. गेल्या 13 वर्षांतील हा सर्वात मोठा हिंसाचार मानला जातोय. या हिंसाचाराचं लोण 17 शहरात पोहोचलं असून आग लावण्याच्या घटना आणि पोलिसांसोबत धुमश्चक्री सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 150हून अधिक जखमी झालेत. तुर्कीमध्ये पुरातत्व संशोधकांना प्राचीन ग्रीक नाण्यांनी भरलेलं एक भांड सापडलंय. ही सर्व नाणी सोन्याची आहेत. हे विशेष. पश्चिम तुर्कीमधील नोशन नावाच्या प्राचीन ग्रीक शहरात एका घराखाली ही खोली सापडली होती. याच खोलीमध्ये हा सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडलाय. ही नाणी ग्रीक असली तरी त्यांच्यावर पर्शियन साम्राज्याचा छाप आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांमधील संबंधांची प्रशंसा केली आणि सांगितलंय की भारत एक मजबूत, लवचिक आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी फिजी सोबत भागीदारी करण्यास तयार आहे. फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने राष्ट्रपतींना सन्मानित केल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर दिली आहे. केंद्र सरकार वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडणार असल्याने विरोधी पक्षांनी यास तीव्र विरोध केलाय. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार समाजात फूट निर्माण करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणू इच्छित असल्याचा आरोप अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल केलाय. या कायद्याला कडाडून विरोध करणार असल्याचा निर्धारही या नेत्यांनी केलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 ची ही 3री बैठक असणार आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास 8 ऑगस्ट रोजी जारी करणार आहेत. खनिज उत्खनन क्षेत्रातील आघाडीची कंपनी वेदांता लिमिटेडने जून 2024च्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. त्यानुसार पहिल्याच तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 54% वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत वेदांतला 3,308 कोटी रुपये नफा झाला होता. त्या तुलनेत आता या वर्षीच्या तिमाहीचा नफा कितीतरी जास्त आहे. हा आकडा 5,095 कोटी रुपये इतका आहे.
अमेरिकेतील न्यायालयाने गुगल विरोधात महत्वाचा निकाल दिलाय. ऑनलाईन सर्च आणि त्या संबंधित जाहिराती यातील स्पर्धा संपवण्यासाठी गुगलने बेकायदेशीर कृत्य केलंय असं न्यायालयाने म्हटलंय. काल देण्यात आलेला हा निकाल गुगलसाठी धक्कादायक मानला जातोय. जागतिक स्तरावर चर्चेत असलेले टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डीप फेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केल्याने ही खळबळ उडाली होती. अशातच अमेरिकेतील नवकल्पनेची कंपनी न्यूरालिंकने मेंदूला लावण्याच्या चिपची दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या चिपमुळे दिव्यांग व्यक्ती विचार करूनच डिव्हाइसवर नियंत्रण करू शकणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि भालाफेकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय. नीरज चोप्राने पात्रता फेरीत सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे आणि अंतिम फेरीत धडक मारली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर थ्रो करून भालाफेक अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय. पात्रता फेरीतील कोणत्याही भारतीय भालाफेकपटूची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.